सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात. दत्त माझा मी दत्ताचा. रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण. तत्पूर्वी एक लाईक माझ्या श्रीपादांसाठी. शंकर भट्टांना कधी एकदा कुरोपुरी जाऊन श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणावरती नतमस्तक होईन असे त्यांना होत होते, आणि त्याच स्थितीमध्ये त्यांना निद्रा लागली होती. ज्या वेळेला दुसऱ्या दिवशी ते सकाळी उठले तेव्हा त्यांना अतिशय आश्चर्याचा धक्का बसला, कारण की ते स्वतःला एखाद्या उंच अशा टेकडीवरती त्यांनी स्वतःला आहेत असं त्यांना दिसलं, आणि ते एका पिंपळाच्या झाडाखाली बसले होते. त्यांच्या जवळपास कुठलेही माणूस नव्हते, किंवा तो रात्री ते ज्या सिद्ध योगींद्राच्या आश्रमात राहिले होते तो आश्रम देखील नव्हता. त्यांना वाटले की मला काल जो काही सिद्ध योगींद्रांचा आश्रम दिसला तो माझा भ्रम तर नव्हता ना. त्यावेळेला त्यांनी पुन्हा त्यांचे सामान आवरून पुढच्या प्रवासासाठी ते चालू लागले. थोड्याच वेळाच्या अंतरानंतर त्यांना एक गाव लागले. ते गाव गिरिजन लोकांचे होते. त्या गावामध्ये एकही ब्राह्मण नव्हता, आणि त्यामुळे त्या गावामधल्या वृद्ध गृहस्थाने शंकर भट्टांना काही फळे आणि मध आणून दिले. शंकर भट्टांना भूक लागलेलीच होती. शंकर भट्ट ते फळे खाणार एवढ्यात काय झाले, शेजारच्या झाडावरून काही कावळे उडत आले आणि शंकर भट्टांच्या डोक्यावरती ते त्यांना चोचीने मारू लागले. त्या कावळ्यांना हकलण्याचा शंकर भट्टाने आटोकाट प्रयत्न केला, परंतु सगळा व्यर्थ गेला. खांद्यावरती बसून शंकर भट्टांना ते चोचीने त्यांच्या हातापायांना जखमा करू लागले. त्यामुळे शंकर भट्ट ते फळे आणि मध टाकून तिथून पळून गेले. हा सर्व प्रकार पाहून ते वृद्ध गृहस्थ म्हणाले की नक्कीच या गृहस्थाने एखाद्या तरी सिद्ध पुरुषाची निंदा केली नक्की असावी. त्या गृहस्थाने असे वाक्य काढल्याबरोबर मला त्या सिद्ध योगींद्रांच्या बद्दल शंकर भट्टांना मनात आले की अरे रे, मी सिद्ध योगींद्रांच्या बद्दल माझ्या मनामध्ये शंका आल्यामुळे तर असे झाले नाही ना. असे म्हणून पळत पळत शंकर भट्ट गेले आणि एका औदंबराच्या झाडाखाली ते बसले असताना त्या औदंबराच्या झाडाच्या तिथे एक वारुळ होते, आणि त्या वारुळातून काही सर्प बाहेर आले आणि ते सर्प देखील शंकर भट्टांना दंश करू लागले. अशा प्रकारे शंकर भट्टांच्या तोंडातून फेस येऊ लागला. त्यावेळेलाच काय झाले की एक धोबी त्या ठिकाणाहून जात होता. त्या धोब्याने आपल्या गाढवावरचे सर्व कपडे बाजूला काढून ठेवले, शंकर भट्टांना आपल्या गाढवावरती बसवले, आणि त्या गावामध्ये एक चर्म वैद्य होता. त्या वैद्याकडे त्यांनी शंकर भट्टांना पोहोचवले. अशा प्रकारे त्या वैद्याने शंकर भट्टांच्या सर्पदंशावरती इलाज सुरू केला आणि त्यांना त्या रात्री पूर्णपणे बरे केले.